हळदींच्या आदल्या दिवशी पहाटे 4 वाजता जाग आली. जाग आली म्हणजे ॲक्च्युली अरू उठला ना, त्याच्यामुळे मी उठले. त्याला पुन्हा झोपवलं, पण मी काही पुन्हा झोपले नाही. कारण की एका कोपऱ्यामध्ये पिशव्यांचा क्लटर दिसत होता. त्या पिशव्यांमध्ये सामान होतं. DIYचं, सजावटीचं, कलाकुसरीचं जे काही मी जपून ठेवलं आहे, सटरफटर ते सगळं काढलं होतं पियूच्या केळवणाची सजावट करायला. त्या सगळ्या पिशव्या तशाच होत्या. एकीकडे फक्त सारून ठेवल्या होत्या. तिकडे सारखं माझं लक्ष जात होतं. बाकी रूम व्यवस्थित दिसत होती. तो कोपरा आवरायचा आहे. आणि मेन म्हणजे आरू पण काय करतो, एखादी गोष्ट घेतो आणि इकडे तिकडे टाकून देतो. मग मी एवढे कष्टाने जमवलेल्या वस्तू परत त्यातलं मग ते इकडे तिकडे गेलं की मनाला लागणार. त्याच्यापेक्षा मग मी म्हटलं तो झोपला आणि अनायासे मी लवकर उठलेली आहे, तर मी हे आवरून घेते. कारण लग्नाच्या गडबडीत परत एवढ्यासाठी 1-1.5 तास काढणं पण मुश्किल झालं असतं. म्हणून पहाटेचा मग मी उपयोग करून घेतला, सो दॅट माझं माइंड क्लिअर झालं की आता गोष्टी जागच्या जागी आहे, जिथे त्या असायला पाहिजे तिथे आहे. जशा मला हव्यात तशा मी ठेवलेल्या आहेत, सो दॅट पुढच्या वेळेला त्या मला त्याच क्षणात त्याच ठिकाणी प्रॉपर भेटतील. हे जे तुम्हाला तिकडे पॉम बॉल्स दिसतात ना, त्या रांगोळ्या मी दिवाळीतच बनवून ठेवल्या होत्या. ऑलरेडी एक व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला आहे DIY रांगोळी मॅटचा. त्याच वेळेला ह्या पण मी छोट्या रांगोळ्या तयार केल्या, पण ह्याचा व्हिडिओ पोस्ट करायला मला जमलं नाही. कारण की एडिटच करायला वेळ नाही मिळाला. दिवाळी संपल्यानंतर एडिटिंगला मी घेणार होते तो व्हिडिओ, पण काय अर्थ नव्हता ना मग त्या गोष्टीला, म्हणून मी काही तो व्हिडिओ तुमच्यासमोर आणला नाही. पण हे पॉम बॉलवाल्या छोट्या रांगोळ्या मी तेव्हाच बनवून ठेवल्या होत्या. तर हा एक असा प्लॅस्टिकचा डब्बा मी तयार करून ठेवला. त्याच्यात सगळे मणी आणि ती पिवळी जी फुलं तुम्ही बघितलीत ना, ती ॲक्च्युली माझ्या हळदीच्या ज्वेलरीची आहेत. म्हणजे हळदीला आपण जी फुलांची ज्वेलरी आर्टिफिशियल आजकाल घालतो, फॅशन आहे, नवरी मुलगीची घालते, ती मी जपून ठेवलं होतं. म्हणजे विचार करा तुम्ही, ते पण मी जपून ठेवलं होतं. तर त्यातली ती फुलं काढली आणि ती सगळी त्या डब्यात ठेवून दिली. मला माहिती आहे मी असलं काय ना काय बनवत असते, तर तेव्हा अशा गोष्टी कामी येतील म्हणून मी ठेवून ठेवते. हे 2 खण आहेत वरचे माझे, ज्याच्यात कलाकुसरीचं सामान असतं, तर ते प्रॉपर ठेवून दिलं. एका पिशवीत अशा गोष्टी ठेवल्या की पुढच्या वेळेला ती पिशवी उघडल्यानंतर त्याच्याशीच मिळता 4 गोष्टी सेम त्याच पिशवीत सापडतील, म्हणजे शोधायला नको. मग मी काढून बसले. माझ्याकडे जी काही ज्वेलरी आहे ते सगळे बॉक्सेस समोर घेऊन बसले. जे काही मेकअपचं सामान आहे, कंटेनर्स माझे, ते सगळे घेऊन बसले. कारण की पॅकिंग करायचं होतं. लग्न होतं मुंबईला आणि सकाळी 7 वाजता इथून निघायचं असं ठरलं होतं. मग सकाळी काय तयारी करू ना मी, काय पॅकिंग करू. प्लस हळदींच्या दिवशीसुद्धा दिवसभर बिझीच जाणार होता. त्याच्यानंतर रात्री डान्स वगैरे करून आल्यानंतर लेटच होणार होता. परत दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं म्हटल्यानंतर लवकर झोपायला लागणार होतं. त्यात आरूचं पण बघायचं होतं, त्याचं खाणं पिणं, त्याला झोपवणं, आंघोळ न्हाऊ माखू सगळं. मग मला कधी वेळ मिळणार होता पॅकिंगला, म्हणून मग मी आता उठलेच होते, तर मी ते सगळं करून घेतलं. सगळे ते ज्वेलरी बॉक्सेस पहिले उघडून पाहिले. त्याच्यात काय काय मला दिसतंय ते पाहिलं. कारण रोजच्या रोज उघडले जात नाही ना, त्याच्यामुळे लक्षात पण नसतं आपल्याकडे कुठला ज्वेलरी आयटम आहे. तर कुठल्या फंक्शनला कुठला घालायचा ते एक डिसाईड केलं आणि अकॉर्डिंगली नेकलेसेस असतील किंवा कानातले असतील, मग त्याच्यावर मॅचिंग टिकल्या असतील, मग बांगड्या असतील, किंवा मग अजून काय असेल, कमरपट्टा झाला किंवा काय अजून काय छोटे मोठे हार झाले, ते सगळे बघून ठेवले. रिंग्स वगैरे असतील ते सगळं बघून ठेवलं आणि एक गोष्ट साईडला काढत गेले. प्रॉपर पाउचेस रेडी करून ठेवले, प्रॉपर डब्बा रेडी करून ठेवला. तो डब्बा बॅगेत टाकून ठेवला, जी बॅग मला सामानाची न्यायची आहे माझ्यासोबत मुंबईला. लग्नाच्या दिवशी सकाळी उठल्या डायरेक्ट बॅग उचलायची, निघायचं. बाकी लक्ष नाही द्यायचं की काय घालून, कुठल्या साडीवर काय जाईल. ती तयारी मी आत्ताच करून घेतली. त्यानंतर आम्ही गेलो अरूचे केस कट करण्यासाठी. जायवळ केल्यानंतर प्रॉपर त्याच्या केसांना शेप राहिला नव्हता. ओबडधोबड थोडेसे वाढले होते केस इकडून तिकडून. तर म्हटलं आज लग्नाचं निमित्त साधून त्याचं हेअरकट करूया. कुमार जिकडे जातो ज्या सलॉनमध्ये, तिकडे गेलो. रडला तो बऱ्याच, कारण की असा त्याचा पहिलाच हेअरकट होता, जायवळानंतर पहिलाच ना, त्याच्यामुळे तो रडला. तरी माझ्या मांडीवरच बसला होता तो. हेअरकट सुरू होता तेव्हा, बट स्टील रडू काही आम्हाला आवरलं नाही. एक तर आम्हाला पकडलेला आवडत नाही, पण हेअरकट करताना पकडायला तर लागणारच ना. दुसरं म्हणजे आम्हाला ट्रिमरचा आवाज पण चालत नाही. त्या काकांनी शेवटी चॉकलेट दिलं, त्याने आम्ही जरासे रमलो. थोडंसं आम्हाला मम्माने हसवलं. घरी आल्यानंतर मस्त झोपला तो आणि मी त्याचे कपडे भरून ठेवले. एक बॉक्सच रेडी केला जो लग्नाच्या दिवशीच्या कपड्यांचा आहे. एक्स्ट्राचे डायपर्स आणि एक्स्ट्राचे कपडे पण घेतलेत मी. हा एक बॉक्स रेडी करते हळदीच्या दिवसांसाठी. हे थोडेसे जाडसर कपडे घेतले जॅकेटवाले, जे रात्री घालता येतील. हा एक्स्ट्राचा ड्रेस आहे आणि खाली ठेवला आहे तो हळदींच्या दिवशी सकाळी घालायला, पिवळ्या रंगाचा आहे. त्या हळदींच्या दिवशी सगळे ह्यातलंच वापरायचं. यातल्या साड्या नेसायच्या आहेत उद्या. हळदींच्या दिवशी सकाळी सगळ्या कुटुंबातल्या स्त्रिया यातल्या साड्या नेसतील, सगळ्यांच्या सेम कलर. त्याच्यावरचं ब्लाऊज शोधते मी. माझ्याकडे जे काही हिरवे कलरचे ब्लाउजेस होते ते सगळे मी बाजूला काढून घेतले. गडद हिरवा रंग आहे, त्यातल्या त्यात हे वाला सॅटिनचं जे आहे साधारण ते मॅच होतंय.
त्याचं काठ ॲक्च्युली मरून कलरचंच आहे, पण ह्या ब्लाऊजशिवाय दुसरा पर्याय नाही आहे. त्यातल्या त्यात सगळ्यात जास्त हेच ब्लाऊज मॅच होतं आहे. हे एक आहे वेल्वेटचं, पण ते नाही जाणार ना, फिकं पडेल ना ते पहिलंवालंच बरं राहील. साडी मी ॲक्च्युली कोचकून ठेवली होती एका कोपऱ्यात गडबडीच्या नादामध्ये, त्याच्यामुळे ती चुरली. तर मला आता तिला इस्त्री करायला लागणार आहे, कारण इस्त्रीला द्यायला पण वेळ नाही आहे, तेवढा पण नाही दिवस शिल्लक राहिला आहे. नंतर मी चुडा रेडी करून ठेवला, जो मला हळदींच्या दिवशी सकाळी घालायचा आहे. तर तुम्ही बघताय मी तो दोरीने बांधून ठेवला होता. सो दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा घाई असेल तेव्हा फक्त ही दोरी सोडायची, चुडा हातामध्ये चढवायचा आणि निघायचा. म्हणजे तेव्हा बांगड्या अरेंज करत बसायची गडबड नाही. इस्त्री बाहेर काढली होती अरूच्या कपड्यांना इस्त्री करण्यासाठी. लगोलग माझ्या पण साडीला इस्त्री करून घेतली. हे ते पाउचेस आहेत रेडी केलेले, ह्यातले ज्वेलरीचे पाउचेस बॅगेमध्ये ठेवून देते, मेकअपचे वरती ठेवते, कारण हळदींच्या दिवशी लागणारच ह्यातलं सामान. त्यानंतर गेलो आम्ही खरेदी करायला कुमारच्या कपड्यांची. माझं तर काही घ्यायचं नव्हतं, माझं सगळं डन होतं, पण कुमारची तयारी ऐन मोमेंटलाच असते ना, त्याच्यामुळे मग आत्ता हळदींच्या आदल्या दिवशी गेलो. बाय द वे प्लीज चेकआउट माय मेहंदी. खूप छोटीशी डिझाईन काढलेली आहे, कारण की आई झाल्यानंतर प्रायोरिटी चेंज होतात. साईज डिफरन्स पण दिसतोय, कारण की ही मोठीवाली या हातावरची मी काढली आणि दुसरी मेहंदी आर्टिस्टने. पीटर इंग्लंडमध्ये गेलो, कुमारच्या मापाचं एक शर्ट घेतलं. कुर्त्यांचे ऑप्शन काही तेवढे आम्हाला आवडले नाहीत. मग गेलो अरूसाठी गॉगल घ्यायला. एक ऑनलाईन मागवलेला आहे मी, पण तो त्याच्या चेहऱ्याला मोठा बसतो, मग हा त्याच्या मापाचा एक घेतला, गाडीवर वेअर करायला बरा पडेल. त्यानंतर गेलो आमच्या नेहमीच्या दुकानामध्ये कपडे खरेदी करायला. तर हे काही कुर्त्याचे डिझाईन्स त्यांनी दाखवले जे कुमारच्या साईजचे होतील. त्यातल्या त्यात हा मी लग्नासाठी एक सिलेक्ट केला, ट्रायल करून बघितला, साईज वगैरे बरोबर झाली. आणि हे एक शर्ट घेतलं लिनेनचं पप्पांसाठी. हा कुर्ता कुमारचा हळदींना घालायला, आणि सेम त्या स्टाईलमध्ये फक्त साईज कमीवाला कुर्ता अक्षयसाठी, माझ्या छोट्या दिरांसाठी त्यांनी आणायला सांगितला होता कुमारचा, आणि त्याचा सेम. मग गेले माझ्या मावशीच्या टेलरिंग शॉपमध्ये. काकींनी लग्नाला दिलेली ही साडी आहे, मला भेट केलेली, ती पूजेच्या दिवशी नेसायचा विचार होता, ती कलेक्ट केली. त्यानंतर घरी आलो ना, तेव्हा असं छान सगळं दिसलं. अंगण सजलं होतं, छान लग्नघर सजलं होतं, मंडप सजला होता, हळदीच्या दिवसाचा स्टेज तयार होत होता, लाईटिंग झालेली होती, सगळी पाहुणे मंडळी जमली होती. रुईच्या फुलांच्या मुंडावळ्या करणं सुरू होतं, काकी इकडे मुंडावळ्या बनवत होत्या. या आई, आणि ही आईंची रंगलेली मेहंदी मस्त दिसते ना, छान रंग चढलाय. पप्पांचं प्रेम आहे आमच्या आईंवरती. इथे नवरी मुलगी पण मेहंदी काढत होती, नवरीची बहीणच तिच्या मेहंदी काढत होती. हळदींसाठीचा DJ होता आमच्या फॅमिली मेंबरचाच, आमच्या संतोष दादांचा. त्याची चालू होती टेस्टिंग, पण आवाजामुळे अरू घाबरत होता, म्हणून त्याला मी आतल्या रूममध्ये घेऊन आले. आणि नंतर लक्षात आलं की सेम माझ्याच मेहंदी डिझाईनसारखी अजून एक डिझाईन एका मैत्रिणीने काढलेली आहे. आम्ही सेम केलं. या आहेत नवरी मुलीच्या मामी, ज्या आपले व्हिडिओ आवडीने बघतात. त्या मला वाढायला आल्या म्हणून पटकन एक क्लिप शूट केली. आणि इकडे आमच्या काकी आमच्या राणूला भरवत आहेत. राणूने दोन्ही हातांवर मेहंदी काढलेली होती, म्हणून आई प्रेमाने लेकीला घास भरवती आहे. मग हे क्षण कसे ना सोडू मी, म्हणून पटकन कॅमेरा उचलला आणि कॅप्चर केले. इथे आमची पंगत बसली होती पहिली. आज आरूला खेळायला जाम मंडळी होती, काय टेन्शनच नाही. ही मेहंदी डाव्या हातावरची मी काढली मामींच्या, ती उजव्या हातावरची आमच्या दुसऱ्या वहिनींनी काढली, आणि ही पाठची पण मीच काढली. खूप दिवसांनी मी कोणाची तरी मेहंदी काढली, बापरे, खूप वर्षांनी ॲक्च्युली. अडू आपण जाऊ आता मैं हॅपी चल.